नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शिष्यवृत्तीची जी परीक्षा दरवर्षी घेतली जाते की नाही, ती परीक्षा ही या ठिकाणी 8 फेब्रुवारी 2016 रोजी आहे. आणि याच्या संदर्भात आज 27 ऑक्टोबर रोजी एक अधिसूचना आलेली आहे. ती अधिसूचना काय आहे ते आपण या ठिकाणी सविस्तररित्या पहा. ही अधिसूचना या ठिकाणी मी या व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ही अधिसूचना तुम्ही व्यवस्थितरित्या वाचा आणि वाचल्याच्या नंतर त्याच्या संदर्भात तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या शंकेचं उत्तर या पीडीएफ मध्ये अधिसूचनेमध्ये दिलेले. ती पीडीएफ तुम्ही व्यवस्थित वाचा. या पीडीएफ नुसार आपल्याला आपल्या शाळेचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरायचे असतील तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या शाळेचं सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण या ठिकाणी पाहूयात. त्यासाठी मित्रांनो, आपल्या कम्प्युटरमध्ये कोणत्याही एक स्वरूपाचा ब्राउझर वापर करा. या ऍड्रेस बारवरती MSc पुणे असं नाव टाका आणि टाकल्यानंतर या ठिकाणी MSc पुणे ही जी सुरुवातीची 1 नंबरची टॅब आहे की नाही, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अबाउट डिपार्टमेंट या टॅबच्या खालती शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8वी ही टॅब आहे बघा. या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षा 2025 हीच टॅब दिसत होती, पण आता न्यू लेटेस्ट 2026 ची शिष्यवृत्ती परीक्षा ही टॅब आलेले. या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शाळा नोंदणी, शाळा लॉग इन अशा स्वरूपाच्या टॅब आहेत. तर आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचे, शाळा नोंदणी या टॅबवरती क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचा ईडस कोड टाका आणि ईडस कोड टाकल्यानंतर या ठिकाणी शाळेचं नाव ऑटोमॅटिक आपोआप हायलाइट होईल. ही शाळा तुमचीच आहे का, तर होय ही शाळा आपलीच आहे. आणि शाळेचं व्यवस्थापनाचा प्रकार यामध्ये आपल्याला काय करायचं, आपली शाळा ज्या व्यवस्थापनाच्या प्रकार येते ते व्यवस्थापनाचा प्रकार निवडा. मी माझी शाळा जिल्हा परिषदची असल्यामुळे मी जिल्हा परिषद सिलेक्ट करत आहे. त्यानंतर शाळेचं माध्यम काय, आपली शाळा जे आपल्या शाळेमध्ये जे माध्यम कार्यरत असेल ते माध्यम यासाठी सिलेक्ट करा. मी माझ्या शाळेमध्ये मराठी माध्यम असल्यामुळे मराठी माध्यम सिलेक्ट करत आहे. आपली शाळा कोणत्या प्रकारची आश्रमशाळा असल्यास आश्रमशाळा व्यतिरिक्त हा पर्याय निवडा. तुम्हाला जे पर्याय लागू आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. मी आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. शाळेचे क्षेत्र आहे, माझी शाळा ग्रामीण भागात असल्यामुळे ग्रामीण सिलेक्ट करत आहे. शाळेचा या ठिकाणी मी काय करत आहे, मेल आयडी या ठिकाणी टाका. तोच मेल आयडी पुन्हा या ठिकाणी टाका. आणि त्यानंतर शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे काय, तर मी या ठिकाणी यस करतोय. माझ्या शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा जो शाळेचं जे सर्वे नंबर, प्लॉट नंबर असे शाळेचा जो पूर्ण पत्ता आहे की ना, तो या ठिकाणी टाका. या ठिकाणी शाळेत ऑटोमॅटिक आलेलं आहे. माझ्या शाळेचं गावाचं नाव या ठिकाणी मी टाकत आहे. त्यानंतर पोस्ट काय आहे ते पोस्ट या ठिकाणी टाकत आहे. त्यानंतर जिल्हा आपोआप आलेला आहे, तालुका आपोआप आलेला आहे, पिनकोड आपोआप आलेला आहे. या ठिकाणी STD कोड हा आपल्याला माहित नाही, पण या ठिकाणी 00 टाका. ओके. त्यानंतर मुख्याध्यापकांचं या ठिकाणी नाव टाका. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, मुख्याध्यापकांचं आडनाव टाका. ते कॅपिटल अक्षरामध्ये येऊ द्या किंवा स्मॉल अक्षरामध्ये येऊ द्या. या ठिकाणी वडिलांचं नाव टाका. या ठिकाणी लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम अशा स्वरूपाचा क्रम केला आहे. या ठिकाणी बहुधा काय होतं बघा, लास्ट नेमच्या जागी काही जण काय करतात, प्रथम फर्स्ट नेम लिहितात, नंतर मिडल नेम आणि लास्ट नेम अशा स्वरूपाचा क्रम ठेवतात. पण या ठिकाणी थोडं लक्षात घ्या, लास्ट नेमच्या ठिकाणी आपलं आडनावच लिहा, फर्स्ट नेमच्या ऐवजी आपलं स्वतःचं नाव लिहा, मिडल नेमच्या ऐवजी वडिलांचं नाव लिहा. त्यानंतर हेडमास्टर यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तोच मोबाईल नंबर पुन्हा या ठिकाणी टाका. त्यानंतर पुन्हा त्यांचा मेल आयडी या ठिकाणी टाका. ठिकाणी पोस्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी हॅव यू इंटर्ड द करेक्ट मोबाईल नंबर अँड मेल आयडी इज वर्किंग. ओके या ठिकाणी करताय मी, ती कार्यरत आहे का या ठिकाणी मी केलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा एक कार्यरत असणाऱ्या मेल आयडी टाकतोय. त्यानंतर सबमिट वरती क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू प्रोसीड द स्कूल रजिस्ट्रेशन, यस वरती क्लिक केल्यानंतर पेमेंट करत असताना जर तुमच्या बँकेकडून आता या ठिकाणी आपल्याला शाळेचं काय करायचं आहे, शाळा संलग्न फीस 200 रुपये या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. ती शाळा संलग्न फीस साठी मी या ठिकाणी UPI हा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. मेक पेमेंट वरती क्लिक करत आहे. या ठिकाणी नाही, मी या ठिकाणी बघा वेगळे ऑप्शन आहेत, त्यापैकी मी हे ऑप्शन या ठिकाणी पेमेंट करण्याचे वेगवेगळे ऑप्शन आहेत, त्यापैकी मी काय करताय QR कोड हे ऑप्शन या ठिकाणी घेत आहे आणि पेमेंट करताय. या ठिकाणी हा QR कोड आलेला आहे बघा. हा QR कोड स्कॅन करून पेमेंट या ठिकाणी मी करत आहे. प्रोसीड टू पे या टॅबवरती क्लिक करून मी या ठिकाणी पेमेंट करत आहे. पेमेंट जसं होईल या ठिकाणी पेमेंट केल्याच्या नंतर आपोआप अशा स्वरूपाचे टॅब या ठिकाणी हायलाइट होईल. या ठिकाणी पुन्हा आपल्या शाळेचा काय करा, या ठिकाणी आता आपल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईलवरती जो मोबाईल नंबर आपण मेल आयडी टाकला होता की नाही, त्या ठिकाणी आपला या ठिकाणी बघा अशा स्वरूपाचा माझ्या मोबाईलवरती एक युजरनेम आणि पासवर्ड आलेला आहे बघा. लॉग इन करताय, तो युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलोय. आता या ठिकाणी बघा इयत्ता 5वी विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाईन भरणे, इयत्ता 8वी
विद्यार्थी नोंदणी करणे व ऑनलाईन शुल्क भरणे अशा टॅब आहेत, त्याला या ठिकाणी वरील सर्व सूचनांचे पालन केलेले आहे आणि PSUP PSS 2026 साठी विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरू इच्छिते या ठिकाणी या टॅबला ओके करत आहे आणि कंटिन्यू वरती क्लिक करा. कंटिन्यू वरती क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व काही माहिती आपण जी माहिती भरली होती ती सगळं काही सर्व माहिती या ठिकाणी आपोआप आलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एखादा मुख्याध्यापकाचा ऑलरेडी दुसरा एखादा मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी बघा मुख्याध्यापक साहेबांचा फोटो आहे आणि त्यांच्याकडे त्यांची सिग्नेचर आहे. अशा स्वरूपाचा फोटो मला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी बघा मुख्याध्यापकांचा प्राचार्याचा फोटो स्वाक्षरी अपलोड करावा आणि त्याची साईज 100 KB पर्यंतच असावी. आता तो फोटो या ठिकाणी मी डेस्कटॉपवरती ठेवलेला आहे. त्याची साईज ही 55 KB आहे, त्यामुळे अपलोड व्हायला काही कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही. सबमिट अँड कन्फर्म या ठिकाणी यस. अशा पद्धतीने मित्रांनो स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली या ठिकाणी बघा शाळेचे रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे की नाही ती 100% या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. या संदर्भात आपल्याला कोणत्याही स्वरूपाची शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.